आज अब्दुल सत्तार यांनी तुमची भेट घेऊन तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय नेमकी चर्चा झाली? काय ते हमेशाच येत आहेत, त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ पण नाही. त्यांना किंवा सरकारनं पाठवलंय असं पण नाहीये. पण जे साधक बाधक चर्चा असते, मग आता बोलायला बसल्याच्या नंतर आरक्षणावरती चर्चा झाली. त्यांना सरकारने पाठवलं असतं तर त्यांना सविस्तर सगळं सांगितलं असतं. ते आले, ते हमेशाच येत आहेत ना, त्यामुळे त्यांना काय दोषी धरण्याचा काय अर्थ पण नाही. पण जी खंत होती ती मात्र आम्ही सांगितली त्यांना. ते सरकारनं जाणून बुजून शिंदे साहेबांचं सांगण्यावरून त्या शिरसाटने मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून त्या बावनकुळेंना केले. आणि हे सत्य आहे, हे नाकारण्याचं कारण नाही. उभ्या महाराष्ट्रानं ते बघितलंय, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी बघितलंय की त्यांच्या पोरांवरती अन्याय होतो. आमचं एवढं स्वप्न होतं की शिंदे साहेबाकडून हे व्हायला नको होतं, कारण त्यांना खूप जीव लावलेला आहे समाजानं आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा पण नाही. त्यांनी ही गोरगरिबांच्या लेकरांचा तळतळाट कधी घ्यायला पण नाही पाहिजे. तुम्हाला एखाद्याचा आशीर्वाद नाही घेता आला तर घेऊ नका, पण गोरगरिबांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस राज्यावरती राज्य करता, फडणवीस आणि शिंदे दोघं पण, तर त्यावेळेस तुमची जबाबदारी असते. एखाद्याची भावना, एखाद्याची वेदना जर गोरगरिबांची असेल तर त्याच्या तोंडावरून पाठवून हात फिरण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती या राज्यातल्या जनतेने दिलेली आहे. तुम्ही ते पाठवून हात फिरायचं सोडून, तुम्ही तोंडावरून हात फिरायचं सोडून, त्याचं दुःख जाण्याचं सोडून तुम्ही आयुष्यच उद्ध्वस्त करायला लागलात. हे कुठेतरी जिव्हारी घाव लागलाय आणि ही मात्र आता ते दुरुस्त केल्याशिवाय भरून निघतच नाहीये. अरे शेवटी समाज आहे आणि समाज जागा आहे आणि समाजानेच तुम्हाला राजगादीवर बसवलेलं आहे. समाजापुढे तुम्ही कितीही ताकदवर असलात तरी नाही टिकत. असे देशात राज्यात खूप उदाहरणं आहेत. मला वाटतं हे फडणवीसने आणि शिंदेने अन्याय करायला नको होता आणि गोरगरिबांचा तळतळाट घ्यायला नको होता. ते बिचारे आपल्या आता करते, जेवढं करता येईल जसं लाडभाऊ करते, जसं उदय सामंत साहेब करते, विखे पाटील करते, आता ते करतायत. आता त्यांना का दोष द्यायचा? जे करतोय त्याला दोष नाही द्यायचा. आणि जे समाजाच्या हितानं, समाजाच्या बाजूने येतोय, गोरगरिबांच्या लेकरांचे दुःख जाणून घेण्यासाठी येतात, त्याला दोषाच्या पिंजऱ्यात का उभा करायचं? त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की मुंबईत येऊ नका, दोन ओबीसी आणि मराठा समाज तिथे जरी एकत्र आले तर त्यामुळे मुंबई होऊ शकते, संघर्ष निर्माण. हे बघा, आम्ही आमचे जबाबदारी पार पाडतो, आम्ही आमच्या संस्कारापासून लांब जात नाही. ओबीसी पण आमचाच आहे, तो जर तिथं जातोय तर तेव्हा आल्यावर आम्ही जाऊ. तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवालीच, आम्ही बदल नाही करणार. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो, मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना, ओबीसींना त्यांना अधिकारातच काढू द्या, काय फरक पडलाय का? आपण नंतर काढू. सांगितलं की 29 तारखेपूर्वी सरकार येईल आणि काही ना काही सकारात्मक चर्चा होईल. नाही, मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाही. माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत. मला कृती पाहिजे. तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्यात तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजेत की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या. ज्या 150-200 वर्षापूर्वीचा जे खजाना होता तो उकरून सरकारनं बाहेर काढला, शिंदे साहेबांनी बाहेर काढला. तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्ही जर ते उद्ध्वस्त करायला लागलात तर मग हे कसं सहन करायचं? तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, कृती करा. व्हॅलिट्या थांबून धरल्यात. आत्ताच बीडचं उदाहरण आलं होतं, एवढ्यात मीडियाच्या समोरच हाजीपूर गावे तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मोगाशी याच्या अगोदर तुम्हाला एक शब्द बोललो होतो की सरकारने व्हीसी घेऊन सांगितलं मराठ्यांचे प्रमाणपत्र देऊ नका. मला बीडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आले आणि त्यांनी सांगितलं की आमची व्हॅलिडिटी, आता पोरीने ऍडमिशन घेतलंय इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिडिटी द्यायना, भावाची दिली, बहिणीची द्यायना, वंशावळ जुळली, सगळं झालं. मग हे सरकार असं वागल्यावर आम्ही शांत कसं का बसायचं? पोरापोरीच वाटलं होऊ द्यायचं का? केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी आत्ता एवढ्यात. हे आदेश देणार का सरकार? बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांनी हे सांगताय का? अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगते असे असे आदेश त्याच्यामुळे देता येणार. किती नीच वागणार रे तुम्ही गोरगरिबाच्या लेकरांशी? एकनाथ शिंदेवर तुम्ही जे आरोप केले त्या आरोपांमध्ये कुठलाही तथ्य नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी तुमच्या समोर स्पष्ट केलंय. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? बघा, मी पण एक असा माणूस आहे की चलती हे म्हणून कोणावर बी राळ उठवायची नाही आरोपाची. आपण आपली पायरी बघून पाय ठेवायचा.
आपल्या समाजाचं हित बघून पाय ठेवायचा, सुखी समाधानी लेकरं चेहऱ्यावर बघायचे, बळच आरोप नाही करायचे. बोडकीची व्हॅलिटी झालेली असून रद्द केली, ही चूक नाही. बहिणीची रद्द केली, भावाची दिली. दहीहंडीची रेकॉर्ड जात पडताळणीकडे आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा जात पडताळणी समितीनं निर्णय दिलाय, दहीहंडीची व्हॅलिडिटी देण्याचा आम्ही निर्णय दिलाय. सकाळी रद्द होती. बावनकुळे पत्र देतो बीडचे आणि पूर्ण्याचे परभणीचे रद्द करण्यासाठी. हे काय गैरसमज आहे का? तुम्ही तुमची चूक दुरुस्त करा आणि गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडावर हात फिरा. त्याला उद्ध्वस्त करायला जाताल, बदला घ्यायला जाताना मराठ्यांचा, तर मराठी सुद्धा तुमचा बदला घ्या, सोडणार नाही. मुंबईतील ठाकरे गटाच्या जे नगरसेविका आहेत विशाखा राऊत यांचं सुद्धा जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे. नाही, हे राजकीय सगळे डावपेच आहे. मला त्याच्यात पडायचंच नाही. तुम्ही हे 4 रद्द केले, मी याच्यावरच बोलतोय. हे होत राहणार आहे, ते करतच राहणार आहेत. मी असं त्याच्यावर गरीबावर अन्याय होणार आहे. तुम्ही निवडणुकीला उभाच राहू नका ना कोण बी. त्याच्याकडे व्हॅलिडिटी तेच राहा, कशाला उभा राहता रे? गरिबांचं वाटोळ करता उभं मराठ्यांचं. मी हे 4 प्रमाणपत्र जे खरं आहे ते मला माहित नाही. तुम्ही काय मुंबईचं सांगितलं ते मला माहित नाही. जे माहित नाही त्याच्यावर बोलणार नाही मी. माहिती झाल्यावर बोललंच, पण त्याच्यावर मी बोलणार नाही. पण 4ची पूर्ण माहिती घेतली. हे सगळे खरे शिंदे समितीने शोधलेले रेकॉर्ड आहे. आणि हे रद्द करण्याचा तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही गैरवापर केला मंत्रिपदाचा आणि मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले. शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून शिरसाटणी केली आणि फडणवीसच्या सांगण्यावरून बावनकुळ्यांनी केली. मी सोडणार नाही तुम्हाला. तुम्हाला जर पहिल्यासारखे संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही केलेली चूक दुरुस्त करा, मजात राजकारण करा. पहिल्यासारखे तुमचे आमचे संबंध पुन्हा सुरू. मला राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठ्यांशी देणं घेणं. सर, तुम्ही 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती ठाम आहात. जर चर्चा यशस्वी झाली तर आंदोलन होणार. 29चं आंदोलन होणारच. 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्राचा डाटाच द्यायचा की आम्ही दिलेत म्हणून. दिलेत म्हणून ना, नोंदी सापडल्या म्हणून नाही, दिलेत म्हणून पाहिजे. त्याचे ज्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केले ते 28 ऑगस्टच्या आत व्हॅलिडिटी दिलेल्या पाहिजे. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केलेले त्यांचे प्रमाणपत्र दिलेले पाहिजे. तुम्ही आता ओबीसीचा JR काढलाय, त्या JR प्रमाणे सगळ्या सवलती लागू पाहिजे. तुम्ही ACBC EWचे जे पोरं आहेत निवडी झालेले त्यांच्या नियुक्त्या द्यायच्या. तुम्ही केसेस मागं घेऊ म्हणलेले मागं घ्यायचे. तुम्ही हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र वाटप करायला चालू करायचं. आंदोलन थांबत नाही आता. त्याशिवाय तुम्ही सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर याचा JR काढून अंमलबजावणी करायची. तुम्ही सारथीचे पोरं त्यांच्या ज्या योजना बंद केल्या त्या पुऱ्या द्यायच्या. तुम्ही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे व्याज परतावे थांबले ते एक बी ठेवायचा नाही, एक बी नाही. वाटप चालू आहे हे चालू आहे ते सांगायचंच नाही. 3 वर्ष विश्वास ठेवला तुमच्यावरती आम्ही. तुम्ही दगा फटका करायला, त्यामुळे तुम्हाला याच्यात सुट्टी नाही. छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे की विकासाला जात आणि धर्म नसतो, पण निवडणूक आली की जातीचा विचार होतो, जातीचा विचार केला जातो. तू नको सांगू बाबा मला. तो आहे विचारानं राज्य चालायचं म्हणल्यावर राज्य उचलून दुसऱ्या देशात न्यावं लागतं. जातीवाद तो यासारखा कोण दुसरे म्हणजे. आणि ती बोलायला लागला काय गप्प पाडा होता त्याला, चांगलं ते हसत होता. आता खुश होता देव. बावनकुळ्याच्या गळ्यात लफडं गुदलं ते खुश झालता, निवांत झोपत होता बिचारा देव. तेव्हा म्हणला ते लफडं तू ते बावनकुळ्या ते अर्धी घेत असन तर 2 आणून झोपत असन आता. आणि त्यालाही म्हणत असन फोन करून तू 2 घेत असला 4 हानी जाय आता. बरं झालं तो या गळ्यात गुतलं. ते सुखी झालता. तो निवांत ते खुश हसतोय तो बावनकुळ्यावर आता. आता हसल्याला सांगितलं मला काल मीडियाने, हसलाय मस्त हसतो. भुजबळांना एक प्रश्न विचारण्यात आला की 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होते, त्यावर त्यांचे मिश्किल हसू बघायला मिळाले. हे सांगितलं मग तुम्हाला मी. ती बावनकुळ्यावर हसतोय आता. कशी मजा आहे त्याला विचारतो कसं आहे. मला पुढच्या तोफाला घालतात म्हणतो देऊ. आता होय पुढं आता ते बावनकुळ्यावर हसतोय देऊ. कशी मजा आहे. कारण ते भोगून झालेलं आहे त्याचं आता. ते का मराठीचं आता वाटत जात नाही. त्याचं भोगून झालेलं आहे आणि त्यांनी राहिलेल्या वयात मराठीच्या वाटत पण जाऊ नये. मस्त आपलं मंत्रिपद घ्यावं, बसावं तिकडं पटाणाला. काय चाललंय गिरीश महाजन भाऊचं ते बघावं. आपलं मस्त तिकडे ध्यान ठेवा. खड्डा कुठं पडलंय काय पडलंय, टोमना टामना हाणायचं, मस्त चालून द्यायचं राजकारण. इकडं नादी लागला उधाडाच परत. इकडं नादी नाही लागायचं. पुन्हा राजकीय करिअर सुद्धा खलास. तुपलं तिकडे चालून दे. आम्ही बोललो काही बघा, मी नियतीनं खरं सांगतो, मी आज मराठ्यांचं रक्त खेळतं माझ्या अंगात.
मी एवढा इमानदार आहे, मी बळच आरोप नाही करीत कधीच. याच्यात बावनकुळेने शिरसाटने चूक केली त्यांनीच केली म्हणतो मी. याच्यात चूक छगन भुजबळने केली म्हणलो का? बळच आरोप नाही करत मी. याच्यात धन्याने चूक केली म्हणतो का? आपण बळच आरोप नाही करा. जे सत्य आहे तेच मान. मग तर मला आरोप करायचे असते तर मी त्यांची बी नावं घेतली असते. याच्यात त्यांनी याच्यात काही केलंच नाही, त्यांना कशामुळे दोष द्यायचा? त्यामुळे तुमचं मजेत चालले, चलू दे मानव गपची पड तिकडे, वळवळ करू नको मायामध्ये. दादा, एक प्रश्न शेवटचा आहे की पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव मध्ये एका अंगणवाडी सेविकेला प्रशासनानं निलंबित केलं आहे. त्याचं कारण असं होतं की अंगणवाडीमध्ये जो निकृष्ट दर्जाचा आहार, पोषण आहार आहे तो सप्लाय केला जातो आणि त्याचा व्हिडिओ या अंगणवाडी सेविकेनं केला होता. त्यानंतर तिला निलंबित करण्यात आलं. होणाऱ्या टीकेनंतर पुन्हा सेवेत घेण्यात आलं. नेमके दोष कोणाचा आहे, काय वाटतं तुम्हाला? फक्त सरकारचा. इथं कुणी सुखी नाही. इथं शेतकरी सुखी नाही, इथं दलित मुस्लिम सुखी नाही, इथं आदिवासी सुखी नाही, इथं काम करणारा कर्मचारी सुखी नाही, इथं पगार नीट नाहीत मास्तराची, इथं ना डॉक्टरचे नर्सचे नीट पगार नाहीत. इथं कंत्राट पद्धत आणली, 30,000 पगार असला 15,000 राहतो, म्हणतात नाहीत घरी जाय. इथं सगळं उलट सुलट चालू आहे आता. इथं कोणी समाधानी नाही. इथं व्यावसायिक नाही, जीएसटी सारखे त्यांच्या मागे भुंगे लावलेत. इथं स्मार्ट मीटरच्या नावाखाली आणून लावतात 80-80, 90-90 हजार रुपये बिल, आणि वावरात उत्पन्न तेवढं व्हायना. इतके भयानक सिस्टम आहे. देवेंद्र फडणवीसच्या काळात कोणी सुखी राहू शकत नाही, ना शेतकरी ना गोरगरीब, ना कोणीच नाही राहू शकत. यांना धडा शिकवावा लागणार आणि यांचा माज उतरावा लागणार, तेव्हा हे नीट राहणार.